आज आपल्याला भावानं जायचं होतं एका भावाच्या लग्नाला। मग सकाळी लवकर आम्ही सगळे उठलेलो। मम्मी म्हटली सकाळी उठून तुम्हाला भाकऱ्या बनवून देतो आणि वहिनी पण म्हटल्या असा मस्तपैकी झुणका बनवला आहे आणि असा डब्यात पॅक करून देतो व्यवस्थित, मध्ये कुठं तर एका झाडाखाली बसून खावा। मग दाद्या मी आणि अक्षा असं मस्तपैकी जरासं व्हिडिओ झालो आणि मम्मी म्हटली शिस्ती जावा रे, जास्त गडबड करू नका। आणि दाद्या कसलं नटले बघा की 20 नॉटमध्ये मॉडेलच दिसालतं दाद्या। मग असं गाडीवर बसलो आणि मग लगेच आम्ही तिघजण बसलो आणि सप्पईमध्ये निघालो असं टार्र दिशील। मग काय जाता जाता सकाळी वातावरण एक नंबर होतं। सयादाला म्हटलं गाडी काढ, जास्त काय लांबून लावू नकोस। मग या 4 व्हीलरमधनं आम्ही चौघजण बसून जाणार होतो। गणपती बाप्पा। मग जाता जाता काय आपला विषय असा माहितीच असते की गणपती बाप्पा मोरया। पेट्रोल पंपावरचे घेतला आणि यांचा विषय बघा। कमीत कमी 100 किलोमीटर आणतो थोडा मग सांभाळायचं। नाश्ता बिस्टा चांगला मिळतो का काय माहित नाही बघ। कसं सांभाळायचं आपण 100 किलोमीटर आणता तोडल्याशिवाय। मग काय भावानो 100 किलोमीटर अंतर पास केलं। आम्हाला एक मस्तपैकी झाड खावलं, त्या झाडाखाली गाडी घेतली आणि मस्तपैकी आम्ही जेवायला बसलो। तर दाद्या असं घुमवाल तर मस्तपैकी भाकरी आणि कांदा लय भारी लागाल। तर सोयादा बी म्हटलं एक नंबर झालं 20 नॉटमध्ये। अक्षा बी म्हटलं लय भारी लागा लागले, ही घुमवा लागल्यात म्हटलं मला राहायचं नाही। मग मी पण घुमवलो, सुट्टी नाही दिलो, कांदा बी खाल्लो आणि शेवटी सोयादाला काय लवकर काय उठायला येईना। अरे सोयादा उठ उठ उठ। सोयादानं भाकऱ्या खाल्लेल्या 2 का 3 खाल्लेल्या। शेवटी सोयादा उठलं कसं बस आणि मग निघालो आम्ही तिथनं पुढं। मग लग्नाला राहिलेलं अंतर तोडलं।